आज आम्ही पुणे जिल्ह्याचा, पुणे शहराचा आणि पिंपरी चिंचवड शहराचा आढावा आमदारांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ताभाऊ भरणे आणि महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी घेतला। मला महाराष्ट्रातल्याही जनतेला सांगायचं आणि माझ्या पुणे शहराच्या परिसरातल्या जिल्ह्यातल्या पण जनतेला सांगायचं, परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे। आता कुठंतरी नाईलाजास्तव कठोर निर्णय घेण्याची वेळ जर परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलपर्यंत आम्हाला घ्यावी लागेल। माझी आजही तमाम नागरिकांना, जनतेला आग्रहाची विनंती आहे की जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाचं कृपा करून सर्वांनी पालन करावं। मास्क वापरणं, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, सॅनिटायझरने सातत्याने हात त्या ठिकाणी धुणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने कराव्याच लागतील। आजही काही भागामध्ये पहिल्यांदा कोरोनाची लाट आली होती त्यावेळेस जनतेच्या मनामध्ये एक जी भीती होती ती अजिबात राहिलेली नाही। आज आम्ही बोलत असताना जे आकडे पुढे येत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेले, की ज्या पद्धतीनं देशातल्या काही राज्यामध्ये, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आकडेवारी वाढतीये, ती पाहता साधारण 50% खाजगी हॉस्पिटलचे बेड ताब्यामध्ये घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही आजच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क मीटिंगमधनं साधला आणि त्यांनाही सांगितलं की लसीकरणाची आत्ता 316 केंद्र दोन्ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आहेत, ती आता आम्ही दुप्पट करू पाहतोय। कारण आत्ता दुप्पट जर केंद्र केली तर लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये शहराचा विचार करता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीचा घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण देऊन त्यांना ह्या आजारापासून कसं आपल्याला दूर ठेवता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा आमचा प्रशासनाचा आहे। आणि आजचे निर्णय घेत असताना सगळे निर्णय आम्ही एकमताने घेतलेले। कॉटची संख्या वाढवण्याचं काम, तसंच लसीकरणचा वेग 300 केंद्रावरून 600 केंद्रापर्यंत नेण्याचं काम। पण एक गोष्ट जाणवली की तो वेग तसा वाढवल्यानंतर जे वॅक्सिन केंद्र सरकार पाठवतं ते थोडंसं कमी पडेल का काय, आणि तीच बाब आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून दिली। सार्वजनिक आरोग्य सचिवाशी पण मी बोललो आणि चीफ सेक्रेटरींशी पण बोललो आणि त्यांनाही सांगितलं की ताबडतोब तुम्ही शासनाच्या वतीनं केंद्राकडे पण मागणी करा, रितसर मागणी करा, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि ते म्हणाले की, जावडेकर साहेब पण म्हणाले की आम्ही निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो। त्याच्यात हे सगळं करत असताना खाजगी रुग्णालयामध्ये मागं आम्ही 80-20 घेतले होते, 80% बेड आपण घेतलेले होते, 20% त्यांना ठेवलेले होते, परंतु आता 50% बेड राखीव ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय आपण आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। आता इथून पुढं 1 तारखेपासून सर्व कार्यक्रम सर्वच राजकीय पक्षाच्या आमदारांनी, खासदारांनी, महापौरांनी, नगरसेवकांनी, नगरसेविकांनी, जे काही लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद, तालुका पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व करतात, ह्या सगळ्यांनी खाजगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत। कारण होतं काय, 50% जर सवलत, आता लग्न समारंभाला 50ची उपस्थितीला परवानगी दिली आणि बाहेर 100। आज निर्णय घेतला बाहेर लग्न लॉनमध्ये करा किंवा आतमध्ये करा, 50च्या पेक्षा संख्या अजिबात तिथं जास्त ठेवायची नाही। आणि अंत्यविधीचे कार्यक्रम ह्याला तर साधारण 20 लोकांच्या मध्येच अंत्यविधीचे कार्यक्रम उरकायचे। हे सगळे निर्णय नाईलाजास्तव संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये। आपल्या पण लक्षात आलं असेल
की गेल्या वेळेस पहिल्या लाटेमध्ये जेवढी संख्या पॉझिटिव्हची निघत होती त्याच्यापेक्षा कितीतरी संख्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि आपल्या दोन्ही शहरामध्ये वाढलेली आहे. मधी तर माझ्या पाहण्यात आलं की औरंगाबादला तर 100 लोकांचं टेस्टिंग केलं तर जवळपास 48 लोक त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येत होते. अशीच कमी अधिक प्रमाणात मधी पिंपरी चिंचवडला पण ते प्रमाण मला वाटतं 40 पर्यंत एकदा वाढलेलं होतं. हे आता सध्या आपलं 25% पॉझिटिव्हचं प्रमाण आहे. कारण 6,500 पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये एकंदरीत पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. रात्रीची संचारबंदीच्या बाबतचा निर्णय पहिला जो होता तोच घेतलाय. पण मी पुन्हा सांगतो सर्वांना की कृपा करून ह्याच्यामध्ये जर नियमाचं पालन नाही केलं तर 1 एप्रिल हे काही एप्रिल फुल नाही, खरोखरीच 1 एप्रिल 2 एप्रिलला कठोर निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. शाळा विद्यालय महाविद्यालय हे आम्ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवायचं ठरवलेलं होतं, परंतु ते आता 30 एप्रिलपर्यंत आपण वाढवलेलं आहे. नंतर लग्न आणि इतर समारंभाच्या करता पण मी सांगितलं इतर समारंभ तर पूर्णपणे बंद. काय होतंय, इतर समारंभाच्या निमित्तानं कोणीतरी आम्हाला परवानगी द्या असं दोन्ही सीपींनी आणि एसपींनी लक्षात आणून दिलं. इतर कार्यक्रम हे कोरोनाचं संकट दूर होण्याच्या करता आपण बंदच करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि सार्वजनिक उद्यान आणि बागबगीचे हे सकाळी बऱ्याच जणांना चालायचं असतं, त्यांनी नियमाचं पालन करून चालावं, परंतु सकाळीच फक्त उद्यान आणि बागबगीचे चालू राहतील, नंतर ते बंद होतील. मॉल्स मार्केट आणि चित्रपटगृह ह्याच्यात पण सध्या 50%नीच ते चालू ठेवायचे. सार्वजनिक बस सेवा आणि वाहतूक ही त्या ठिकाणी चालूच ठेवली जाणार आहे. परंतु इतर काही कडक निर्णय घेण्याची वेळ मात्र येता कामा नये. हे सगळं करत असताना ऑक्सिजन, मागच्या वेळेस ऑक्सिजनच्या बद्दलच्या काही अडचणी येत होत्या, परंतु सुदैवाने आपल्या खेड तालुक्यामध्ये चाकणच्या परिसरामध्ये एक प्लांट झालेला आहे आणि त्याचा पुरवठा व्यवस्थितपणे आपल्याला त्या ठिकाणी होतोय. पण आम्ही JSWचा एक प्लांट रायगड जिल्ह्यात आहे, त्यांच्याशी पण कलेक्टरांना बोलून ठेवायला सांगितलेलं आहे. यदा कदाचित ऑक्सिजनचं मागणी वाढली तर आपल्याला कुठली अडचण येता कामा नये, म्हणून आपण ही खबरदारी घेतोय. आपण जम्बो हॉस्पिटल पुणे शहरातलं हे टप्प्याटप्प्याने फुल कॅपॅसिटीनं, म्हणजे तिथं व्हेंटिलेटरचे बेड, तिथं ऑक्सिजनचे बेड, तिथं रेग्युलर बेड अशा पद्धतीनं तिथं वाढवतोय. बाकीचे सगळ्या सुविधा देण्याच्या बद्दलचा पण निर्णय आजच्या बैठकीत झाला. तीच गोष्ट PCMCमध्ये जम्बो हॉस्पिटल आहे ते पण 1 एप्रिलपासून पूर्णपणे ह्याच्यामध्ये आणायचं, वापरामध्ये आणायचं, हाही निर्णय आम्ही आजच्या बैठकीत घेतला. आपलं बाणेरचं पुणे महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे ते ऑलरेडी फुल कॅपॅसिटीने चाललेलं आहे. ॲटो क्लस्टरमध्ये काही बेड आपल्या पिंपरी चिंचवडला आहेत, त्या पण फुल कॅपॅसिटीनं तयार ठेवायचा निर्णय झालेला आहे. अशा प्रकारे बेडची कुठंतरी ससूनचं 300 बेडपर्यंत आहे ते 500 बेडपर्यंत करायचा निर्णय झाला आहे. ससूनला आता टेस्टिंगची पण व्यवस्था जवळपास 2000च्या पुढं आपण नेली. मागच्या काळामध्ये ती व्यवस्था नव्हती, परंतु काही मशिनरी त्यांना पाहिजे होती 6 कोटी रुपयाची, ती पण त्यांना आपण दिली. आणि चोकलिंगमांनी सांगितलं की तिथं आता आमचं जी काही रिक्वायरमेंट होती ती आम्ही फुलफिल करण्याचं काम करतोय. अशा प्रकारे आपल्याकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अधिक ॲक्टिव्ह करायचं. ॲम्ब्युलन्स सगळ्या वापरामध्ये राहतील, तिथं कुठं ड्रायव्हरची कमतरता राहणार नाही. जे रुरल हॉस्पिटल आहेत तिथं सगळ्या सुविधा देण्याच्या बद्दलच्या पण कलेक्टर आणि CEOंना सूचना ग्रामीण भागाच्या संदर्भातल्या पण देण्यात आलेल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थितपणे सुरू होण्याचं व्यवस्थापन ते जबाबदारी एका अधिकाऱ्यावरच टाकलेली आहे. रोजच्या रोज त्यांनी सकाळी ऑक्सिजनची कितपत डिमांड आहे, संध्याकाळी किती आहे, येतोय किती, आणि त्यांना ॲम्ब्युलन्सला जी फॅसिलिटी आहे म्हणजे टोलला न थांबवणं, प्राधान्याने ऑक्सिजनचं गाडी त्या ठिकाणी सोडणं, त्या टँकरच्या प्रकारे तशा पद्धतीनं तोही निर्णय आजच्या बैठकीच्या निमित्तानं घेतलेला आहे. त्याचबरोबर पुढच्या शुक्रवारी
निर्णय त्याच्या संदर्भातला होईल. लॉकडाऊनच्या बद्दल काय करायचं, पण ही जर संख्या 5-6 दिवसामध्ये कमी न होता रोजच वाढत गेली तर मग मात्र तो कठोर निर्णय नाईलाजास्तव घ्यायची अजिबात इच्छा नाही. परंतु आज सगळ्यांच्या बोलण्यामध्ये आलं की कुठंतरी ह्या दुसऱ्या लाटेला जर तुम्हाला ब्रेक द्यायचा असेल, ही साखळी तोडायची असेल तर त्याशिवाय गत्यंतर नाही, असं वैद्यकीय क्षेत्रातल्याही मान्यवरांचं मत आलं. आणि ह्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये ही आत्ता जी प्रशासनातली टीम दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम करते, त्यांचंही बहुतेकांचं मत तसंच आलं. आमच्या लोकप्रतिनिधींचं मत ते देखील तसंच त्या ठिकाणी आलेलं आहे. MPSCच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी होतील, म्हणजे पुढच्या अजून 2 परीक्षा त्यांच्या राहिलेल्या आहेत. मागं मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश दिलेले होते त्या प्रकारे तिथं कुठलाही प्रकारचा बदल हा होणार नाही. ही पण बाब आपण लक्षामध्ये घ्यावी. आणि आता NIV करता पण हे जे टेस्टिंग त्याही संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं, ह्याच्या आधीच्या काळामध्ये जवळपास तिथलं सगळं टेस्टिंग थांबलेलं होतं, पण आता ते म्हणाले की टप्प्याटप्प्याने आम्ही तिथलं पण टेस्टिंग त्या ठिकाणी वाढवतोय. अशा प्रकारचे निर्णय आजच्या करोनाचा आढावा बैठकीच्या निमित्तानं आम्ही घेतलेले आहेत. एप्रिलपर्यंत शाळा बंद आहे, पण 10वी-12वीच्या परीक्षा त्यांना आपण सूट दिली. त्या ज्या परीक्षा SSC बोर्डाच्या वगैरे होतील 10वीच्या आणि 12वीच्या, त्या ठरल्याप्रमाणेच होतील. त्याच्यामध्ये त्या मुलांचं वर्षाचं नुकसान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. फक्त त्याच्यामध्ये नियम जे ठरवलेले असतील, एका बेंचवर एकच विद्यार्थी, डिस्टन्स ठेवणं, बाकीच्या ज्या काही गोष्टी त्याचं मात्र पालन तिथल्या शिक्षण संस्थेने पण करावं लागेल. आमचा शिक्षण विभाग पण त्याच्यामध्ये देखरेख करेल आणि पालकांनी पण विद्यार्थ्यांना समजून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. नहीं, अभी 50-50. पहले जो कोरोना का वेव आई थी तब हमने 80% बेड उनके लिए थे और 20% उनके पास रखे थे, लेकिन अभी 50-50 किया है. और बाकी के बेड हमारे PM पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड़ महानगर पालिका और जितने भी रूरल हॉस्पिटल है अपने डिस्ट्रिक्ट में, वो सब रूरल हॉस्पिटल, जितने भी मेडिकल कॉलेजेस है उनके गवर्नमेंट के, समझो बारामती का हो या यहाँ का हो, तो उनके बाकी के बेड वो सब हम गवर्नमेंट के तरफ हमने लिए. सार्वजनिक बस व्यवस्थेसंदर्भात तुम्ही म्हटलं, परंतु त्याच्यावरती काही निर्बंध असणार? त्याच्यामध्ये निर्बंध जास्त आत्ताच्या घडीला आम्ही टाकलेले नाहीत, परंतु उद्याच्याला 2 एप्रिलला त्याबद्दलचा निर्णय, जर ही संख्या वाढतच चालली, कारण काय होतं, लॉकडाऊन केल्यानंतर ह्या सगळ्या गोरगरिबांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो आम्हाला होऊन द्यायचा नाही. परंतु तो जर होऊन द्यायचा नसेल तर सर्वच नागरिकांनी नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आज पण तुम्ही पत्रकार म्हणून बघा, बऱ्याचदा वेगवेगळी अमरावतीची, औरंगाबादची, नागपूरची, अकोल्याची, पुण्याची, मुंबईची असे दाखवतात की काही ठिकाणी हॉटेलवर आपल्याला बंधन आणता येतात, परंतु कुठंतरी चहाचं गाडा आहे, कुठं पावभाजीचा आहे, कुठं आणखीन पाणीपुरी, भेळपुरी वगैरेचं आहे, तर तिथं लोक गर्दी करतात आणि तिथं पालन करत नाही. आणि त्याच्यामुळं ह्यावेळेस एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, पाठीमागच्या काळामध्ये एखाद्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर कोरोना झाला तर तो लगेच सगळ्या घरातल्या मेंबरला तो कव्हर करू शकत नव्हता. आताच्या काळामध्ये घरात एका ठिकाणी कुणाला झालं तर जवळपास तो पूर्ण फॅमिलीलाच कव्हर करतोय. अशा प्रकारचं चित्र. एक गोष्ट खरी आहे, मॉर्टॅलिटी मागच्या तुलनेमध्ये एकदम कमी आहे. बरेचसे आमचे जे काही कोरोना बाधित पेशंट आहेत पॉझिटिव्ह, ते घरीच उपचार घेत आहेत, घरी राहत आहेत, परंतु ज्यांच्या घरी बेडरूम अटॅच बाय WC आणि तो त्या रूममध्ये राहिला तरी बाकीच्यांना इतर 2-3 रूम राहिला आहेत, अशांनीच घरी राहिलं पाहिजे. नाहीतर एखाद्याला होतो आणि तो घरीच राहायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो इतरांना ती बाधा पास ऑन करतो.
असं मात्र आम्ही होऊन देणार. गेल्या वेळेस 300 ते 600 सुविधा आता उपलब्ध नाही आहे. मॅडम, गेल्या वेळेस सारखी जी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा आहे ती आता आपण केलेली पुण्यामध्ये शहरात नाहीये, तशी काय व्यवस्था करण्यात येणार आहे का? म्हणजे आता जी उदाहरणं तुम्ही म्हणालात तशी अनेक लोकांना आज आपण ती व्यवस्था केलेली आहे. महापौर इथं आहेत, विक्रमकुमार आयुक्त इथं आहेत, आपण त्या दोघांना विचारू शकता. आज आढावा घेताना दोघांनी सांगितलं की ती व्यवस्था पुणे शहरामध्ये केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये, कारण मधून अधून कधीतरी बातमी येते की बाबा इथं बेड अवेलेबल नाही. आता जम्बो हॉस्पिटलला जम्बो हॉस्पिटल पूर्ण कॅपॅसिटीनं चालवण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळं आपल्याला तिथं बेडची कुठं अडचण भासणार नाही. तर हे 600 वॅक्सिनेशन सेंटर्स करायचं असेल तर आपल्याकडे वॅक्सिन फर्स्ट सेंटर देणार आहे का? आणि सेकंड, हे वॅक्सिनेशन सेंटर्स कुठे असणार आहे? कारण काय काय हाऊसिंग सोसायटीमध्ये विचारले आपल्याला की इन केस मेडिकल लोकांबरोबर असं काही कॅम्प तिकडे घेता येणार का? ह्या बाबतीत आपलं काय? त्या संदर्भामध्ये जर जो काही नियम वॅक्सिन देण्याच्या बद्दलचा आहे त्याचं काटेकोरपणे पालन सगळ्या बाबतीतल्या तिथल्या फॅसिलिटीज उपलब्ध जर झाल्या तर त्याबद्दलचा निर्णय पुणे शहरामध्ये आयुक्त आणि त्यांची टीम, महापौर हे सगळे मिळून त्या ठिकाणी घेतील. ग्रामीणमध्ये कलेक्टर आणि CO मिळून घेतील. पिंपरी चिंचवडमध्ये तिथले आयुक्त मिळून घेतील. पण साधारण आत्ता 316 का 319 316 जे काही लसीकरणाची केंद्र आहेत ती 600 पर्यंत वाढवण्याच्या बद्दलचं नियोजन आपण केलंय. पण तेवढं वाढलं तर वॅक्सिन पण तिथं उपलब्ध झालं पाहिजे. म्हणूनच आज आम्ही संबंधितांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला वॅक्सिन, कारण आपल्या इथं म्हणजे केंद्र सरकारने पण एक गोष्ट केली पाहिजे, जिथं देशामध्ये सगळ्यात जास्त करोना बाधित पेशंटची संख्या आहे तिथं वॅक्सिन त्या प्रमाणामध्ये वाढवलं तर लोकांना पण एक मदत होऊ शकते. डॅशबोर्ड अजूनही अपडेट होत नाहीये. डॅशबोर्डच्या बद्दल आजच सूचना दिलेल्या आहेत. 1 तारखेपासून ते पण डॅशबोर्ड अपडेट त्या ठिकाणी होतील. त्याच्या आधीच होतील पण मी उशिरा 1 तारीख सांगतो. पण सर, हे महिनाभरापासून हीच साधारणपणे निर्बंध आता पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात आहेत. संख्या वाढतच जाते. आधी तुम्ही स्पेशल असे काही फार निर्बंध नाही लादले. पुढच्या आठवड्याभरात ही संख्या ड्रास्टिकली एकदम आज निर्णय घेतला असला की पाठीमागचा अनुभव असा होता की 2-3 दिवस आम्हाला जरा सांगितलं असतं तर आम्ही आमची बाकीची खबरदारी घेतली असती. आज सांगितलं असतं लॉकडाऊन तर तुम्हाला पुन्हा घरी गेल्यानंतर संध्याकाळी काय जेवायला पण मिळालं नसतं. तोपर्यंत आता तिथं धान्य विंद घरामध्ये आणून ठेवतील, भाजीपाला ठेवतील. थोडी त्यांची मानसिकता पण केली पाहिजे ना. एवढं मोठं शहर आहे, या शहरामध्ये अनेक दिवसभर काम केल्यानंतर त्यांची चूल पेटते असा गरीब वर्ग आहे, त्याचाही विचार करावा लागतो. दादा, पण अंमलबजावणीमध्ये प्रशासन कमी पडते असं वाटतंय का? कारण रात्री 11 नंतरही तेवढीच रहदारी या शहरामध्ये आपण रात्री संचारबंदी अजून केलेली नाहीये. आज संचारबंदी करायची म्हणजे कुणालाच इकडून तिकडे जाऊन द्यायचं नाही अशा पद्धतीने. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या मार्फत नागरिकांना सांगतोय की उद्याच्या 2 तारखेला कठोर निर्णय, कडक निर्बंध आणण्याची वेळ येऊन देऊ नका. जर हे असंच 5-6 दिवस चाललं तर आम्हाला उद्याच्या 2 तारखेला कठोर निर्णय घ्यावा लागेल. तो जर घ्यावा लागू नये असं वाटत असेल तर नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. अनेक नागरिक देतात, परंतु कुठेतरी 5-10% नागरिकांच्यामुळं त्या 80-90% नागरिकांना त्यांच्या पण दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. देशामध्ये जे 10 हॉटस्पॉट आहेत त्यातले 9 जिल्हे आपले बेंगलोर हॉटस्पॉट असतात. तर काही लोकांनी अशा पण शंका घेतात की इतक्या निवडणुका आहेत, लाखोनी लोक जमतात, तिथं होत नाहीये आणि आपल्या इथं मात्र होतोय. त्याच्याबद्दल केंद्राची टीम आली होती. केंद्राच्या टीमला स्वतः राज्याच्या प्रमुखांनी हा प्रश्न उपस्थित केला की बाबा इथं आमच्याकडे एवढी संख्या त्या ठिकाणी वाढते, तर मग दुसरीकडे काय हे करत नाही का, टेस्टिंगच करत नाही का? कारण आता तुम्ही बघताय की काही बाबतीमध्ये अजिबात त्यांना बाकीचं काहीच त्रास होत नाही पण तो पॉझिटिव्ह निघतो. आज आता काही उदाहरणं आमदार महोदयांनी किंवा काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दिली की घरात एकाला झालं आणि ते घर पूर्णपणे टेस्टिंगला गेलं तर जवळपास सगळेच जण पॉझिटिव्ह निघतायत. हे पहिल्या टप्प्यामध्ये अजिबात झालेलं नव्हतं. ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ही काही लपवालपवी करायचं कारण नाही. त्यामुळं जी वस्तुस्थिती आहे ती आपण समोर आणतोय.
पण हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तिथंही जनताच राहते आणि तिथं मात्र प्रचंड मोठ्या मोठ्या सभा, आता पश्चिम बंगालचं उदाहरण घ्या, एवढ्या मोठ्या सभा चालल्यात आणि आपल्याकडं मध्ये थोडा कुठला असा एखादा कार्यक्रम झाला, मागे पण आपल्याला आठवत असेल गणपतीच्या काळात फक्त मंडळाची मुलं तो ग्रुप एकत्र झाला तरी आपल्याला नंतरच्या काळामध्ये ते प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं. आजच्या निमित्तानं होळीला पण आपण मर्यादा घातलेल्या आहेत. अजिबात सामूहिक होळी साजरी करायची नाही. अगदी ज्यांना करायचं असेल स्वतःच्या घरापुरती त्यांनी तिथं एखादं लाकूड उभं करावं आणि ते जाळावं आणि ती होळी करावी. हे पण आव्हान मी सरकारच्या वतीनं नागरिकांना आणि जनतेला करू इच्छितो. आपण हॉटेल रेस्टॉरंट बाबत आपण हा? हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाबतीत आपण काही नवीन- हॉटेलच्या बाबतीमध्ये अजून मागच्या वेळेसचाच निर्णय ठेवलेला आहे की त्या हॉटेलमध्ये 50%च उपस्थिती असावी आणि हे जे जास्त करून त्यांनी हॉटेलमध्ये न जाता जेवण घरी मागवावं. पण ह्याच्यामध्ये आज तो निर्णय घेऊन पण काही बदल जर झाला नाही तर पुढच्या निर्णयामध्ये आम्हाला हॉटेल देखील बंद करावी लागतील. फक्त ती जर त्यांनी कुणी ऑर्डर केलेली असेल तर डिलिव्हरी ते देऊ शकतील, असा निर्णय पुढच्या वेळेस घ्यावा लागेल. मॉलमध्ये 50%. केंद्रीय सरकारने कारण नाही का सांगितलं की जिथं निवडणूक आहे तिथं का नोंदणी होत नाही आपल्याकडे का होत? त्यांनी एक कारण सांगितलं पण ते आम्हाला पटत नाहीये. त्यांचं म्हणणं की पाठीमागच्या काळामध्ये देखील ज्यावेळेस असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि साथी आले होते, साथीचे रोग आले होते, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर ते म्हणले असं तुम्ही केरळपासून सरळ इकडं वर आला तर साधारण गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, असं ते खाली तामिळनाडू, केरळ अशा पट्ट्यात जातं असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. पण ते काय आपल्याला पटलं. तो म्हणतो अशी ती सरळ रेष आणि इकडच्या बाजूला होतं. आता पण एक आहे त्या पट्ट्यात जे जे स्टेट आहेत, केरळला दिसतंय, तामिळनाडूला दिसतंय, महाराष्ट्राला दिसतंय, असं ते पण ते कितपत आता 21व्या शतक आहे, एवढं जग सायन्स पुढे गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मायासारख्याने असं काहीतरी उदाहरण दिलं म्हणजे ते सोशल मीडियामध्ये जे जोडतील मला, त्याच्यावर ते काही करत नाही. एकाने सुचवलं पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. तर एक असं थिअरी आहे की टेस्टिंग आपल्या स्टेटमध्ये सर्वात जास्त होतात विजावी अदर स्टेट. तर असं पण म्हणता येणार की बाकी गुजरात, बिहार, बाकी टेस्टिंग कमी होतात असं आपल्याला असं काही नाही ते टेस्टिंग ज्यावेळेस पॉझिटिव्हची संख्या वाढती त्यावेळेस टेस्टिंग वाढवणं हे सगळेच ह्याच्यातले तज्ज्ञ लोक सांगतात. परराज्यामध्ये परदेशामध्ये देखील तेच चाललेलं आहे. प्रायव्हेट लॅबोरेटरीज जीएस गव्हर्नमेंट लॅबोरेटरीज म्हणजे प्रायव्हेटमध्ये जास्त पॉझिटिव्हिटी रेट येतात. या बाबतीत काही म्हणजे दखल घ्यावी? त्याच्या संदर्भात आज चर्चा झाली. आज आम्हाला सांगितलं एका ठिकाणी 100चं टेस्टिंग झालं आणि 98 पॉझिटिव्ह निघाले. 98 म्हणजे त्याबद्दल जरा शहानिशा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, दादा फक्त महाराष्ट्र म्हणजे ऑडिट करायला. महाराष्ट्रातच फक्त कोरोना वाढतोय कारण की असं बोललं जातं की फक्त पॉलिटिकल सुद्धा सगळा हा गणिताचा खेळ असतो. हे का आपल्या इथं ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण लोक करतात, परंतु अशा संकटाच्या काळामध्ये इतक्या खालच्या पातळीवरचं कुणीच करणार नाही. हे एक वेगळी महामारी आलेली आहे, जगावर संकट आलेलं आहे. आता आम्ही चायनाच्या परिसरामध्ये ज्या शहरामध्ये पहिल्यांदा हा आजार आलेला होता तिथे दुसरी लाट कशी आली, काय आली हेही पाहिलंय, ह्याची माहिती घेतली. किंवा ब्रिटनमध्ये तुम्ही घ्या, अमेरिकेमध्ये घ्या, ब्राझीलमध्ये घ्या, अशी काही देश आहेत तिथेही मोठ्या प्रमाणावर आपल्याला ही संख्या पाहायला मिळते. परंतु ठीक आहे, ते त्यांना लक्षात. आपण आपल्या देशातल्या आणि जिथं मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हची संख्या दिसते तिथं वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर करणं. मागं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याकडे वॅक्सिन पण नव्हतं. सुदैवाने आता आपल्याकडे वॅक्सिन आलेलं, वॅक्सिनची उपलब्धता आहे. आता पंतप्रधानांनी पण 45 वयापर्यंत वॅक्सिन सगळ्यांना द्यायला सांगितलेलं. जे 45च्या वरचे पत्रकार मित्र आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रिंट, त्यांनी पण करून घ्या आता लवकर वॅक्सिन.
आम्ही पण सगळे करून घेतोय. काहींनी आमच्यातल्यांनी सगळ्यांनी केलेलं नाही, मी केलेलं आहे. काय झालं सर मागच्या वेळेस तुम्ही म्हणालात मी फोटो करता अगदी वॅक्सिन ते तसले मला नौटंकी आवडत नाही. बाकीचे त्यांचा फोटो वॅक्सिन केलेला दिसल्यावर इतर वॅक्सिन करतात म्हणून ते दाखवतात. मी वॅक्सिन जर घेतलं आणि ते फोटो दाखवला तर घेणारे घेणार नाहीत म्हणून मी फोटो अठराच्या वर सगळ्यांना पुण्यामध्ये आपण व्हॅक्सिनसाठी केंद्र सरकारला विचारणार आहोत. काय? मागच्या कोविड रिव्ह्यू मीटिंग मध्ये आपण म्हणालेलात की सगळ्यांचं एकमत झालंय की 18 वयाच्या वर नाही पुण्यामध्ये सर्वांना ऐका त्यावेळेस पहिल्यांदा 45च्या बद्दल परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली की देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या त्यावेळेस राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील त्यावेळेस आपण आता जे 45 त्यांना विनंती केली ती आता 25 करा. कारण ह्या लॉटमध्ये ह्या दुसऱ्या वेव्हमध्ये ह्या कॉलेज जीवनातल्या मुलामुलींना पण मोठ्या प्रमाणावर कोरोना झालेला लक्षात येतोय. पहिल्या वेव्हमध्ये तसं दिसत नव्हतं. पहिल्या वेव्हमध्ये असं साधारण 40, 45, 50च्या पुढच्यांनाच दिसायचं. काही ठराविक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके काही केसेस निघाले नाही असं नाही, पण आता तसं काही दिसत नाही. तो सगळ्यांनाच बाधित करून जातो. मुंबईमध्ये कोविड हॉस्पिटल आग लागून 10 लोक कधी हॉलमध्ये सुरू केला होता माहीत पण नाही त्याला परमिशन होती किंवा नाही. काल सोलापूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. इतर रुग्ण आजच मी आमच्या मिटिंगमध्ये कलेक्टर सहित दोन्ही आयुक्तांनी सगळ्यांना सांगितलं की ह्या संदर्भातल्या अशा कुठल्याही घटना घडू नये. हे महाराष्ट्रात सगळ्यांनीच त्याचं हे केलं पाहिजे, बंधन पाळलं पाहिजे. आपण पण ऑक्सिजन कुठं लीक होत नाही ना बाकीच्या सगळ्या गोष्टी थोडंसं सिन्सिअरली ह्या सगळ्या बाबी तपासून पहा अशा प्रकारच्या सूचना दिल्यात. मधल्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना त्यावेळेस हे जे काही हॉस्पिटल आहेत वगैरे त्याचं ऑडिट पण करून घेण्याच्या बद्दलचे फंड्स यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण दिलेले आहेत. ज्यांना तोपर्यंत थांबायचं नसेल तर त्यांनी तिथल्या DPCच्या कलेक्टरांना आणि पालकमंत्र्यांना बोलून सार्वजनिक जे हॉस्पिटल्स आहेत तिथं सार्वजनिक मोठ्या प्रमाणावर नागरिक ये जा करतात तिथं तो DPCचा निधी खर्च करा, परंतु तिथं विलंब लावू नका अशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत. आता मी आज सकाळी लवकर निघालो तो डायरेक्ट इथं आलो 8:30 वाजता. माझं इथलंच काम मला अजून ती बातमी त्याची सगळी माहिती घेतो आणि स्वतः राज्याचे प्रमुखच मुंबईमध्ये आहेत. चहल आणि बाकीचे सगळे टीम तिथं असते त्याच्यामुळे ते तिथली काळजी घेतीलच. परंतु अशा प्रकारची घटना कुठंही घडता कामा नये याबद्दलची खबरदारी सर्व स्तरावरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पण घ्यावी आणि सरकारमधल्या प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण घ्यावी. कसं आहे माहिती का, एक बातमी आल्यानंतर त्याची नक्की शहानिशा करून संपूर्ण जोपर्यंत माहिती मी त्या ठिकाणी घेत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलचं बोलणं उचित दिसत नाही. कारण आपण भावनिकून काहीतरी उत्तर त्या ठिकाणी द्यायला होतं. परंतु का तिनं गोळी घालून आत्महत्या केली, नक्की त्याच्या पाठीमागचं कारण काय, फॅमिली मॅटर काही होतं का, ती कशाने दुसऱ्या आजाराने त्रासली होती का, आणखीन काही तिला वेगळा त्रास होता का, तिला कोणी काही ब्लॅकमेलिंग करत होतं का, तिला वरिष्ठ अधिकारी, ह्या सगळ्या अनेक त्याच्यामध्ये कंगोरे असतात. त्याची शहानिशा केली जाईल आणि नक्की त्याच्या पाठीमागचं कारण काय हे देखील पाहून जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. उपलब्धतेचा प्रश्न अजूनही कायम आहे. कशाचा? लस आताही पुणे महापालिकेला 55,000 लस मिळाल्या आहेत ज्या मी सांगितलं ना, आज सगळ्यांच्या देखत त्यांना विचारा, त्यांच्या देखत जावडेकर साहेब मला मागं म्हणले होते की अजित आम्ही केंद्रातले जे मंत्री आहोत त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणची जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी करत असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी, काही अडचण असेल तर मागं त्यांच्या उपस्थितीत आम्ही एक इथं बैठक घेतली होती तेव्हाही त्यांनी सांगितलं आणि आज ताबडतोब त्यांना फोन केला. ते म्हणले मी लगेचच्या लगेच संबंधितांशी बोलतो आणि लस कशी अधिकची पाठवता येईल तिथंही सांगितलंय, चीफ सेक्रेटरीला सांगितलं, सार्वजनिक आरोग्य सचिवाला पण सांगितलंय. आम्हाला साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच ती सुरुवात करायची.
आम्हाला हे ज्या पद्धतीनं ह्यावेळेसचा आलेख एकदम असा सरळ चढत चाललेला आहे, हे सगळं गेल्या 8-10 दिवसातलं सगळे आम्ही पाहणी केली किंवा आता प्रेझेंटेशन जे आम्ही सगळ्यांनी पाहिलं ते बघता ह्याची गरज तितकीच तातडीची आहे हे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही न थांबता मीटिंग चालू असतानाच ह्या सगळ्यांना फोन केले आणि ही बाब लक्षात आणून दिली. उद्धव ठाकरे असं म्हणाले की चूक झाली, अधिकारी जे आहेत त्यांना ओळखू शकलो नाही, बदललं नाही वगैरे. पण काय? तुमच्या लोक होते जे आता प्रकरण बाहेर येत आहेत रश्मी शुक्ला किंवा त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले की चूक झाली, अधिकाऱ्यांना ओळखू शकलो नाही. पण तुम्ही एवढे इतके वर्ष प्रशासन कसं असेल त्यामुळे कसं काय हे? ज्यावेळेस राज्याचे प्रमुख एखाद्या गोष्टीच्या बद्दल वक्तव्य करतात ते वक्तव्य राज्याचे प्रमुख म्हणून झालेलं असतं. आम्ही त्यांच्या हाताखाली आज काम करतो. पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी मी म्हणायचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असं, अजित पवारांचं तसं, कशाला ब्रेकिंग न्यूज पाहिजे? जे काही त्यांचं मत आहे त्याला माझा पाठिंबा. तर एक जे काही राज्यामध्ये सध्या आर्थिक खर्च आहे किंवा गृह खात्यामधला जो काही प्रकार सगळ्या समोर येतोय त्याच्यातनं सरकार किंवा गृह खात्याची प्रतिमा रागावली गेली किंवा मग काय? काल ह्या प्रशासनातले मुख्य सचिव सीताराम कुंटे साहेबांनी दिलेला अहवाल हा आज बहुतेक सगळीकडे पब्लिश झालेला दिसतोय आणि तो अहवाल पाहिल्यानंतर ती व्यक्ती आपल्या इथं पण ॲडिशनल कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं तुम्हाला आठवत असेल पूर्वी, एकदम चांगला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते त्यांच्या मेरिटवर आज चीफ सेक्रेटरीपर्यंत पोहोचले. ज्यावेळेस ते अतिरिक्त मुख्य सचिव होम होते आणि तेच आता चीफ सेक्रेटरी झाले, त्याच्यावर जे काही आरोप केले गेले त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतः सांगितलेलं होतं की मला तुमचा अहवाल पाहिजे. तो अहवाल इतका विस्तृतपणे त्यांनी दिलेला आहे. तो जर आपण पत्रकार या नात्याने किंवा कुणी नागरिक म्हणून वाचला तर ह्याच्यामधली वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. आम्ही प्रशासनामध्ये आज सरकारमध्ये काम करत असल्यामुळं एखाद्या व्यक्तीला समोरच्या विरोधकांना कुठलाही माहिती मिळाली की त्याच्याबद्दलचा आरोप करता येतो, परंतु त्या आरोपाच्या संदर्भातली शहानिशा केल्याशिवाय आम्हाला त्याच्यातलं उत्तर देता येत नाही. आता काल तो अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षामध्ये आलेली आहे आणि काय झालं, कसं घडलं, त्या नेमणुका कशा झाल्या, कमिटी कशी असते, त्याच्यामध्ये कोण कोण होतं, ते सगळं त्या अहवालामध्ये. त्या कमिटीमध्ये 5 वरिष्ठ अधिकारी कोण होते आणि मी आपल्याला सांगतो त्यामध्ये जी काही नावं दिलेली होती पहिल्या त्या ह्याच्यामध्ये त्याच्यातलं त्यांनी सांगितलं की मला वाटतं कुणाची तरी नेमणूक पिंपरी चिंचवड आयुक्त होणार होती, त्या व्यक्तीची झाली नाही. XYZची नियुक्ती ठाणे आयुक्त म्हणून ठरलेली आहे, ती झाली नाही. नव्या मुंबईमध्ये कुणाची नेमणूक होणार होती, ती झाली नाही. म्हणजे त्याच्यातले 4 नावं, चौबे एक होते, चौबेंची नेमणूक अमक्या ठिकाणी होणार होती, ती त्या ठिकाणी झाली नाही. अशा पद्धतीनं म्हणजे जे काही त्या कुठल्या व्यक्तींनी फोनवर वगैरे संभाषण केलं का कसं केलं मला माहिती नाही, पण ह्या संदर्भामध्ये कुठलंही नेमणुका त्या प्रकारे झाल्या नाही, कारण नेमणुका त्या कमिटीने केलेल्या आहे आणि कमिटीने शिफारस केलेली फाईल शेवटी मुख्यमंत्र्यांकडे ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून जाते. गृहमंत्र्यांची आधी सही होते, नंतर CMची सही होते आणि त्याच्यातनं वस्तुस्थिती सगळी बाहेर आलेली आहे. हे झालं रश्मी शुक्लांच्या बाबतीत. मात्र सचिन वाजेचा विषय असतो किंवा आणखी खाली गाडीमध्ये जिलेटिन सापडणं असू द्या, त्यानंतर हिरेन पटेलची हत्या, हे काय मग त्याची चौकशी चालली ना, त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घातलं का, ATSDC चौकशी केली, त्याच्या संदर्भातले हे सगळे धागेदोगरे पुढे आले. पुन्हा काल का परवा ठाण्याच्या न्यायालयाने सांगितलं की आता हे NIA द्या, NIA दिलेलं आहे. आणि मी परवाही मुंबईमध्ये सांगितलं का काल की बाबा कुठल्याही बाबतीमध्ये घटना घडल्यानंतर त्याची इत्थंभूत चौकशी होऊन जो कोणी दोषी असेल, कुणीही कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, त्यांना शासन झालं पाहिजे. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आता याच्या संदर्भामध्ये बातम्या एक येतात आणि दुसरी बातमी येते XYZ अजून म्हणालेलं मी काहीच कबूल केलेलं नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत चौकशी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं मतं प्रदर्शित करता येतात. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य आहे, त्याबद्दल दुमत नाही.
पण जबाबदार पोस्टवर असणाऱ्यांनी पूर्ण माहिती आणि ती बोलू नये. आता आम्ही का बोललो की बाबा चीफ सेक्रेटरींनी अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल पाहण्यात आलेला आहे आणि चीफ सेक्रेटरी हे आजपर्यंत त्यांचं काम एक इम्पार्शियल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची प्रतिमा तर तशीच आहे. विरोधकांकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी. आता काय त्यांना कदाचित मागच्या निवडणुकीच्या नंतर जे मागणी करतात ते सरकारमध्ये न आल्यामुळं किंवा त्या स्वतः सत्ताधारी न झाल्यामुळं कदाचित ते तशा प्रकारची सारखी म्हणजे अधिवेशनाच्या काळात पण मी बोललो, तुम्ही ऐकलं असेल की मुनगंटीवार पहिल्या दिवसापासून राष्ट्रपती राजवट अरे म्हणलं दुसरं काय आहे का नाही, राष्ट्रपती राजवट काय. वेगवेगळे मुद्दे असतात, ठीक आहे, त्यांना मनामध्ये काय यावं ते एकदा सांगितल्यानंतर माणसांना कळतं. आणि अशी काही महाराष्ट्रामध्ये गंभीर परिस्थिती नाही आहे की त्याच्यातनं राष्ट्रपती राजवट निर्माण व्हावी. आज बहुमत आहे महाविकास आघाडीला, 145चा आकडा असतो त्याच्यावर 165 आमदारांचा पाठिंबा आहे आणि आज प्रशासन काम करतंय, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि ह्या ज्या काही घटना घडल्या त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यातले काही लोक मिळालेले आहेत, परंतु ते धागेदोरे कुणापर्यंत पोचतायत ह्याचा आता NIA हे केंद्राच्या अखत्यारीमधली संस्था आहे, त्याच्यावर तेच आता तपास करतायत. सीताराम कुंडेंचा अहवाल काल जो आला तो बऱ्यापैकी लोकांनी बघितला, परंतु रश्मी शुक्ला यांच्यावरती काही कारवाईचा निर्णय झालाय का सरकारचा? मी सकाळी इकडे आलेलो आहे, त्याच्या संदर्भातला निर्णय मला अहवाल CM साहेबांनी जेव्हा पाहिला आणि तुम्ही ते सगळे हे झाला पाहायला मिळाला तेव्हाच मी पाहिलेला आहे. माझं काही मुख्यमंत्र्यांशी ह्या विषयावर काही बोलणं झालेलं नाही आहे. शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून ते निर्णय घेतात. मात्र आम्ही मध्ये CM साहेबांना सांगितलं की CM साहेब आत्ताची जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, अजित पवार, छगन भुजबळ, आमचे जयंत पाटील, आम्ही सगळे CM साहेबांना भेटलो. आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे सहकारी तुमच्याबरोबर आहोत अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. दादा, UPAचं नेतृत्व शरद पवारांनी करावं अशा पद्धतीची मागणी संजय राऊत मी मागे कालच, अजून तुझ्या वाचनात कसं आलं नाही कोणास ठाऊक, कालच सांगितलं अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नाची उत्तर देतो, केंद्राच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही. तो 6 महिन्यातच केंद्रातनं परत आला 91 साली खासदार होऊन आणि तेव्हापासून आपलं तिथले संबंध इतके काही म्हणजे जास्त माहिती नाही आहे. आपण जिथं काम करतो त्याच्याबद्दल बोलावं. त्या संदर्भामध्ये जास्त अधिकार वाढलेलं राष्ट्रवादीचे नेते पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे हे सगळे सांगतील. मी त्यांना सांगतो की हा आमच्या काही पत्रकार मित्रांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याचं जर आपण वर्ण स्टेटमेंट केलं तर खूप बरं होईल, म्हणजे मला सारखे सारखे प्रश्न विचारले जाणार नाही. दादा, इथे ते खासगी हॉस्पिटलच्या बिलांवरती कॅपिंगचा काय विचार आहे? कारण गेल्या वेळी आहे ह्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असं चालणार नाही. मागं सगळंच हे नवीन आव्हान होतं, नवीन संकट होतं, नवीन आजार होता. आता ह्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आलेले अनुभव लक्षात घेता, त्याच्यातल्या जाणवलेल्या त्रुटी लक्षामध्ये घेता आता पुन्हा सुरू करत असताना महापौर विक्रम कुमार आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला बाजूला ठेवून नागरिकांना उत्तम प्रकारची सेवा देता येईल त्याबद्दलची खबरदारी आम्ही सगळे